म्हणजे हम्म. जवळपास पहिलं मॉड्यूल मधलं पहिलं जे हे आहे पॉइंट आहे टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज ते आपलं पूर्ण झालेलं आहे. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे 1.2 असं म्हणूयात. 1.1 टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज आणि 1.2 आता काय आहे बघूयात. वर्क ट्रेस इन इंडस्ट्रीज. बालाजी सर, हा सर. शेअरिंग चालू करा. केली सर. हा, ठीक आहे, पुढे बघूया. तर या मॉड्यूल मधला जो भाग आहे 1.2 वर्क ट्रेस इन इंडस्ट्रीज म्हणजेच उद्योगामध्ये कामासंदर्भातील ताण तणाव हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यापूर्वी ताण म्हणजे काय सांगता येईल का कुणाला? आपल्या समोर असणारी परिस्थितीला आपल्याला योग्य पद्धतीने सामोरे न जाता येणं म्हणजे एक प्रकारचं ताण असतो. आणि ताण चांगला पण असतो आणि वाईट पण असतो. म्हणजे एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी जो ताण घेतला जातो तो चांगला ताण म्हटला जातो, आणि एखादं काहीतरी वाईट परिस्थिती आली आणि त्यात आलेला ताण तो वाईट ताण असतो. वाईट ताण. ठीक आहे, आणखीन काय सांगता येईल हो? ताण म्हणजे काय सोप्या भाषेत एकदम? सांगा कोणीतरी. इंडस्ट्रीमध्ये असणारं म्हणजे तिथलं जे सोर्स आहे त्याचा चढ उतार, इन्कमचा चढ उतार, तिथल्या वर्क वर्कर्सचा ताण, नंतर हं, कच्चा माल किंवा आयात निर्यात ह्या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस येतो त्याच्यामध्ये. वर्क हा आहे आपला. मॅनेजमेंटचा. हा, हा झाला पुढचा भाग आहे. पण नुसतं ताण कशाला म्हणता येईल? फक्त ताण. शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीराकडून किंवा मनाकडून आलेली एक विशिष्ट प्रतिक्रिया म्हणजे ताण. ठीक आहे, ठीक आहे. विशिष्ट प्रतिक्रिया कधी घडेल हो? शरीराकडून किंवा मनाकडून आलेल्या विशिष्ट प्रतिक्रिया. पण ह्या प्रतिक्रिया कधी घडतील? उगू बसल्या जागी घडतील का? नाही. त्याच्यासाठी कुठली तरी घटना घडावी लागते. म्हणजे कारक महत्वाचा आहे तिथं. एखादी घटना एखादा प्रसंग घडला की मग ह्या प्रतिक्रिया होत असतात. बघूयात आपण आता. पहिल्यांदा ताण म्हणजे काय बघूयात, त्यानंतर मग इंडस्ट्रीज मध्ये येणारे वेगवेगळे ताण काय आहेत ते बघूयात नंतर. बघा, पहिली जी आपली व्याख्या आहे बघा, ताणालाच आपण काय म्हणतो? टेन्शन असं म्हणतो किंवा स्ट्रेस असं म्हणतो. जास्तीत जास्त ताण म्हणल्यास लोकांना लक्षात येणार नाही, पण टेन्शन म्हणल्यास मात्र लगेचच लक्षात येईल. किंवा सहजच आपण वापरला जाणारा शब्द काय आहे? स्ट्रेस. मी आज स्ट्रेस मध्ये आहे, मी आज टेन्शन मध्ये आहे, असं सहजच उच्चारण होत असतं. परंतु मी आज ताणाखाली आहे असं कोण म्हणतं का हो सहसा आजकाल? मी आज तणावाखाली आहे असं कोण म्हणतं का? तर नाही. बरोबर आहे, कारण ताणाची या आपल्या मराठी भाषेतील शब्दाची जागा टेन्शन किंवा ट्रेस या इंग्रजी शब्दांनी आता घेतलेली आहे. तर पुढे बघूयात. पहिली जी व्याख्या आहे काय म्हणते बघा, शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडविणारा कुठलाही प्रभाव म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? ताण. काय म्हणले बघा, शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडवणारा कुठलाही घटक, कारक, गोष्ट, प्रसंग म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे? ताण. बघा, आता आपण सध्या तिथेच बसलोय, बरोबर आहे, परंतु आपल्या शरीरामध्ये ज्या होणाऱ्या क्रिया आहेत त्या सुरळीत चालू आहेत का हो? सुरळीत चालू आहेत. श्वसन व्यवस्थित होत आहे, बरोबर आहे, हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत आहेत किंवा नाडीचे ठोके व्यवस्थित पडत आहे,
घाबरल्यासारखं झालेलं नाही, डोक्यामध्ये चिंता नाही किंवा शरीराला घाम आला नाही. म्हणजेच आता आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी आपल्या ज्या शारीरिक क्रिया आहेत त्या नैसर्गिक रीतीने चालत आहेत का? हो. बरोबर आहे. म्हणजे ही झाली नैसर्गिक स्थिती. परंतु त्याच्यामध्ये काय म्हणलंय की नैसर्गिक स्थितीमध्ये घडवून आणणारा बदल. म्हणजे बघा, आता अचानक तुम्ही खोलीमध्ये बसलाय आणि तुम्हाला अचानक जर साप दिसला खोलीमध्ये तुमच्या बसलेल्या, तर काय होईल हो? घाबरायला होईल, धडधड वाढेल. घाबरला होईल, बरोबर आहे. आणखीन काय होईल? धडधड वाढेल, श्वासोश्वास वाढेल का हो? हो. बोला, पटपट बोलत जावा, म्हणजे पुढे जाताय. ते बघा, हो श्वासोश्वास वाढेल. वाढणार ना, तेच धड. घाम आल्यासारखं होईल, डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं होईल, तोंडातून शब्द निघणार नाहीत, असं पण कुणाला कुणाला होईल. किंवा ओरडायला जरी आलं तरी आपल्या तोंडातून शब्द निघणार नाही, अशी परिस्थिती. म्हणजेच बघा, शरीराचं असंतुलन निर्माण झालं. किंवा आता बघा, तुम्ही कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आहात, एक मोठा कार्यक्रम आहे, 150-200 लोक समोर बसलेली आहेत आणि अचानकच माईकवरून तुमचं नाव घेतलं. आता समजा कुणाचं तरी नाव आहे, त्यांचं नाव घेतलं आणि म्हणलं की हे समोर येतील. आता समजा कुणाचं तर नाव घेऊ आपण, बघा समृद्धीताईचं नाव घेऊया. तर समृद्धीताई पुढे येतील आणि आपलं मनोगत 2 गोष्टीमध्ये व्यक्त करतील म्हणलं, तर कशी होईल हो परिस्थिती तिथं? परिस्थिती निर्माण कशी होईल? तर सुरुवातीला घाबरायला होईल, जरा पटकन अचानक बोलवल्यावर घाबरल्यासारखं होईल, धडधडल्यासारखं होईल जरा. हा, बरोबर आहे. जर समजा आपण ठरवून जरी गेलेलो असलो किंवा आपल्याला एखादं भाषण द्यायचं आहे किंवा उद्या कार्यक्रम आहे असं आपण ठरवून गेलोय आणि आपल्याला उद्या काय बोलायचं आहे कार्यक्रमामध्ये हे पण ठरवून गेलोय, ठरवून गेलेलो असलो आणि बोलवलं तरी काय होतं? समोर गेल्यास काय होतं? तर थोडं प्रेशर येणार की कसं बरोबर आहे. बोलायचं. म्हणजे काय काय होतं बघा, काही जणाला थरथरल्यासारखं होतं अंग, बरोबर आहे. काही जणांचे म्हणजे साधारणतः सर्वांमध्ये लक्षणं सारखीच दिसून येतील, जसे की श्वास जलद होतील, बरोबर आहे. किंवा हृदय कसं करेल हो? शांत चालेल का? नाही. तर कसं करणार आहे? धड 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 करणार आहे, बरोबर आहे. हातपाय कापायला लागतील काही जणांचे, बरोबर आहे. काही जणांमध्ये डोक्यावर ताण आल्यासारखं होईल. आता मी काय बोलू समोरच्या समोर, म्हणजे काय आलं आपल्या डोक्यावर? ताण आला. ताण. आता आला का ताण? बघा, बरोबर आहे. म्हणजेच नैसर्गिक, आता बघूयात परत एकदा व्याख्या बघताना. शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडवणारा कुठलाही प्रसंग, कुठलाही प्रभाव म्हणजे ताण. आता बघा, नैसर्गिक जी आपली सुरळीत चालणारी व्यवस्था होती ती बिघडली. कशामुळे बिघडली हो? का बरं बिघडली? ताण आला म्हणून बिघडतेस. ताण आल्यामुळे बिघडली आणि प्रतिक्रिया झाली नंतरची. पण बिघडण्याचं कारण काय होतं? असंतुलन. असंतुलन झालं, बरोबर आहे. पण कशामुळे झालं? एखादी घटना घडली कोणती, आकस्मिक घटना कुठली एखादी, त्याच्यामुळे ताण येतो. बरोबर आहे. एखादा प्रसंग घडला, एखादी घटना घडली, आलं का लक्षात? एखादी गोष्ट घडली म्हणजे ताण येण्यासाठी काय आवश्यक आहे? एखादी प्रसंग, एखादी घटना, म्हणजेच काय? कारक आवश्यक आहे. तो कारक, उद्दीपक तो निर्माण झाल्यासच आपल्या शरीरामध्ये असंतुलन झालं, आलं का लक्षात? म्हणजे पुढे येऊन बोला, हे काय झालं? कारण झालं, आलं का लक्षात? आणि त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे असंतुलन झालं म्हणजे की तणावपूर्ण स्थिती झाली, आपल्याला काय आलाय तिथं? तणाव आला, आलं का लक्षात? परंतु
आणखीन एक गोष्ट बघा, काय म्हणतो आपण सहजच, नुसतं ताण म्हणतो का हो? काय म्हणतो? ताण तणाव म्हणतो. काय म्हणतो? ताण तणाव असं म्हणतो. उच्चारण करताना नुसतं ताण असं उच्चारण कधी करत नाही, ताण तणाव असं उच्चारण करतो. म्हणजे ताण म्हणजे काय आपण बघितलं, बरोबर आहे. तर मग तणाव कशाला म्हणता येईल हो? सारखाच विचार करतो सहसा आपण ताण आणि तणाव म्हणजे सोबतच एकसारखं ताणासारखाच प्रकार. जास्त ताण आल्यानंतर जो आपण म्हणजे एकच ताण तणाव एकत्र शब्द वापरले जातात. तर ताणासारखेच प्रसंग हो, घडला असल्यावर तणाव. त्याच्यासाठीच आपल्याला बघायचं आहे, ताणतणाव हा एकत्र वापरला जातोय. परंतु ताण म्हणजे काय आणि तणाव म्हणजे काय याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मग तणाव आणखीन काय सांगता येईल हो? तणाव म्हणजे काय सांगता येईल का कुणाला? जे येईल ते सांगा, जसं येईल तसं. तणाव कशाला म्हणता येईल? येईल का सांगता का पुढे जायचं? तुम्ही सांगा सर. ठीक आहे, तरी प्रयत्न करत जावा, चुकलं तरी हरकत नाही. म्हणजे काहीतरी विचार करता आपलं आपलं डोकं, बरोबर आहे. ठीक आहे, बघा, ताण म्हणजे जी परिस्थिती निर्माण झाली, असंतुलन निर्माण झालं, परंतु ताणामुळे जो होणारा परिणाम आहे त्याला काय म्हणायचं आहे? तणाव म्हणायचं आहे. आलं लक्षात? सर शरीराचा प्रतिसाद तणावात होऊ शकतो का? हा, तणाव. मानसिक तर म्हणजे मानसिक संतुलन बिघडणे असं म्हणता येईल. त्याला तणाव म्हणजे बघा, ताण हा एकदा आला आणि निघून गेला, पण शरीरामध्ये काही क्रिया तशाच राहिल्या, किंवा त्या ताणाचे त्या प्रसंगाचे काही अनुभव किंवा काही गोष्टी त्या आपल्या डोक्यामध्ये टिकून राहिल्या. आलं का लक्षात? तर अच्छा म्हणजे ताणामुळे निर्माण होणारी व्याधी एखादं आपण म्हणता येईल. हो हो, काय म्हणते आपण, हा? आलं लक्षात? पुढे बघूया, दुसरी व्याख्या बघूया एक ताणाची आणखी. बघा, तर दुसऱ्या व्याख्येमध्ये काय सांगितलं बघा, कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजेच तणाव होय. आता याच्यामध्ये काय सांगता येईल हो? कोणत्याही घटनेला दिलेला शारीरिक नकारात्मक परिणाम असा कधी घडतो की एखादी वाईट घटना घडल्यानंतर असा हा प्रतिसाद निर्माण होतो. समजा एखाद्याच्या घरातील व्यक्तीचं, कुण्यातरी किंवा कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. आलं लक्षात? म्हणजे ही गोष्ट कशी आहे? वाईट घडलेली आहे. आणि त्यानंतर आपलं शरीर आणि मन किंवा भावना या कशा देणार आहेत? प्रतिसाद कशा देणार आहेत त्याला? नकारात्मक प्रतिसाद देणार आहेत. आलं का लक्षात? शरीर म्हणा, शरीर काय करेल? रडायला लागेल, मनामध्ये काय होईल? दुःख होईल, बरोबर आहे. तर या सर्व ज्या घटना घडतात या कशा आहेत? सगळ्या नकारात्मक स्वरूपाच्या आहेत. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? ताण. म्हणजेच त्यावेळी ते शरीर कशाखाली आहे? ताणाखाली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ती परिस्थिती हाताळताना आपलं शरीर जो रिस्पॉन्स देतोय त्या घटनेला आपण ताण असं सुद्धा तिथं म्हणू शकतो. ही झाली आपली दुसरी व्याख्या. तर तिसऱ्या व्याख्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, एखादी परिस्थितीतील मागण्या व उपलब्ध साधन सामुग्री
यामध्ये असमतोल जर निर्माण झाला आणि त्याच्यामुळे जी अवस्था निर्माण होते तिला सुद्धा असं काय म्हणलेलं आहे, तणाव. बघा एखादी परिस्थिती म्हणजे काय, आता तुम्हाला असाइनमेंट लिहायचे आहेत, बरोबर आहे. मग सरांनी काय केलं, आणखीन पुढे 15 दिवस आहेत म्हणजे असाइनमेंटचे पेपर दिले आणि तुम्हाला लिहा म्हणलं. परंतु तुम्ही काय केलात, उद्या लिहू, परवा लिहू, तेरवा लिहू, 14 दिन असं लिहू म्हणत 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 काय झालं, शेवटचे 2-3 दिवस उरले. परंतु आणि तुम्ही सुरुवात केलात लिहायला, कितव्या दिवशी, तिसऱ्या दिवशी लिहायला सुरुवात केला. मग एकूण 4 पेपरचे असाइनमेंट 3 दिवसात होतील का हो? होणार नाही. आलं का लक्षात? किंवा ज्या वेळेस पहिल्या दिवशी तुम्ही लिहायला बसचाल तर लिहिण्याची सवयच नसते. एक थोडं पान, 1-2 पानं लिहिलं की नको वाटतं लिहायला, पुन्हा हात दुखायला लागतो, बोटं दुखायला लागतात. मग काय होतं, दुसऱ्या दिवशी लिहू, दुसऱ्या दिवशी पण थोडंफार होतं, परंतु तिसऱ्या दिवशी लिहू, म्हणजेच बघा तिसरा दिवस पण संपला, उरला दुसरा दिवस. म्हणजेच काम कसं आहे इथं, जास्त आहे. आलं लक्षात? आणि वेळ किती आहे, वेळ किती आहे, कमी आहे. बरोबर आहे का? कमी कालावधीमध्ये म्हणजेच बघा काम कसं जास्त आणि मागण्या, यालाच काय म्हणायचं आहे, मागण्या जास्त आहे आणि वेळेची मर्यादा ही कमी आहे. किंवा तेच उदाहरण आपण विद्यार्थ्यांसोबत देऊ शकतो. बघा विद्यार्थी पण आता परीक्षा जवळ येत आहेत, 3 महिन्यानं परीक्षा आहेत, परंतु पहिल्या महिन्यात अभ्यास करतात का? नाही. दुसऱ्या महिन्यात पण करत नाही. तिसऱ्या महिन्यात म्हणतात आपण आता तिसऱ्या महिन्यात चालू करायला पाहिजे, असं विचार येतो डोक्यात. कितव्या महिन्यात? तिसऱ्या महिन्यात डोक्यात विचार यायला लागला आता. मग तो विचार कृतीमध्ये उतरण्यासाठी 2-4 दिवस जातात, बरोबर आहे. आणि कृतीत उतरल्यानंतर त्याचा हे होण्यासाठी किती वेळ लागतो, आणखीन 2-4 दिवस जातात, उरतात 15 दिवस. मग 15 दिवसामध्ये थोडा थोडा अभ्यास करायला लागलं की त्याच्या लक्षात येतं की बाबा अभ्यास आपण अगोदरच सुरुवात करायला पाहिजे होता, एवढा वेळ आपल्याला पुरणारा नाही. अभ्यासक्रम तर भरपूर आहे, बरोबर आहे. मोठं लट पुस्तक आहे, अभ्यासक्रम भरपूर आहेत, चॅप्टर भरपूर आहेत. असं करत 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 तो आला, परंतु त्यावेळी मात्र त्याचं मन लागत नाही अभ्यासामध्ये. कारण काय होतं, मागण्या कशा आहेत तिथं, जास्त आहेत आणि वेळ कशी आहे, कमी आहे. आलं का लक्षात? बघा 3 नंबरची व्याख्या कशी आहे आपली, एखाद्या परिस्थितीतील मागण्या म्हणजे अभ्यास जास्त आहे पण उपलब्ध साधन सामुग्री म्हणजेच वेळ किती आहे, एकदम कमी आहे. मग अशा वेळी जी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी काय होतो, असमतोल निर्माण होतो. आलं लक्षात? आणि हा असमतोल निर्माण झाल्यामुळं शरीराची जी अवस्था होते तिलाच तणाव असं म्हणायचं आहे. आलं का लक्षात ही व्याख्या 3 नंबरची? किंवा कर्मचाऱ्याच्या बाबतीत का सांगता येईल हो? किंवा अशा ताणाचं एखादी उदाहरण सांगू शकता का तुम्ही? असे प्रसंग कर्मचाऱ्याच्या बाबतीत बरेच वेळा येतात, सारखंच येतात. कारण वेगवेगळ्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये काय असतं, टार्गेट असतं. कशाचं टार्गेट असतं, कामाचं. आणि हे काम जे असतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, खूप मोठं असतं, लवकर होणार नसतं. रात्रंदिवस जागून त्या कॉम्प्युटर पुढे बसून 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 सुद्धा ते पूर्ण होणार नाही, इतकं मोठं स्वरूप असतं. आणि टार्गेट हे कसं असतं की त्या त्या वेळेमध्ये पूर्णच करावं लागतं. टार्गेट म्हणजे काय, दिलेल्या वेळेमध्ये एवढं काम हे पूर्णच करावं लागतं. आलं लक्षात? पण मग आता इथं बघा, ही उदाहरण कशाचं आहे हो, ताणाचंच आहे का उदाहरण हे? हो. हो सर, बरोबर आहे. तानाचंच आहे. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळे ताण आहेत, आपण बघणार आहोत पुढे. त्याच्यामधील वर्क स्ट्रेस, अतिरिक्त कामाचा ताण,
जास्तीचं काम. आलं लक्षात? अशा स्वरूपामध्ये पण आपण इथं एक उदाहरण पाहू शकतो. पुढे बघूया. खाली 4 नंबरला बघूया. असंतुलन निर्माण करणाऱ्या किंवा जुळवून घेण्याच्या क्षमतेवर. आता बघा, शरीरामध्ये तर असंतुलन निर्माण झालं, पण शरीर काय करायला लागले, त्याला जुळवून घ्यायला लागले. आलं लक्षात? जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं करायला लागले. जसं आपण असाइनमेंटचं उदाहरण दिलो, तिथं काय म्हणलो, पहिल्या दिवशी असंतुलन तर आपल्या मनामध्ये निर्माण झाले, पण पहिल्या दिवशी काय झालं, थोडं झालं म्हणजे अर्ध असाइनमेंट पूर्ण झालं, दुसऱ्या दिवशी अर्ध पूर्ण झालं, परंतु हे शरीर काय करायला लागले, जुळवाजुळव करायला लागले. आलं का लक्षात? ताण निर्माण झाल्यानंतर शरीर काय करायला लागले, जुळवाजुळव करायला लागले. मग पुढे काय होतंय, मग जुळवून घेण्याच्या क्षमतेवर भार टाकणाऱ्या घटनांना व्यक्तीने दिलेल्या विशिष्ट प्रतिक्रिया म्हणजेच ताण. ही आहे आपली चौथी व्याख्या. एकूण 4 व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये काही अडचण वगैरे असेल तर तुम्हाला विचारू शकता. व्यवस्थित समजल्या का व्याख्या या? हो सर. तुम्हाला बहुतेक फर्स्ट सेमेस्टरला होता का ताणतणाव? हो सर, स्ट्रेस मॅनेजमेंट होतं. स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये हे सगळं पाहिलेलं असेल तरी आपण एक हो. ओझरची नजर म्हणून आपण बघितलेलं आहे. बघा पुढे काय म्हणते बघा, जागतिक मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार जगामध्ये 54% लोक हे तणावग्रस्त जीवन जगत आहे. मग लोक योगाकडे का वळत आहेत हो? आता बघा, एखादी व्यक्ती स्ट्रेस मध्ये आहे, एखादी व्यक्ती ताणामध्ये आहे, तर मेडिकल सायन्स मध्ये किंवा ॲलोपॅथी मध्ये त्याच्यासाठी औषध कुठलं आहे हो? माहित आहे का तुम्हाला? काय देतात त्याला? झोपेच्या गोळ्या. झोपेच्या गोळ्या, बरोबर आहे. किंवा अँटी डिप्रेसंट हा एक पर्याय असतो त्यांच्या पुढे. आता तुम्ही कोणतंही कारण घेऊन जावा किंवा शारीरिक वेगवेगळे म्हणजे मानसिक स्वास्थ्याशी संबंधित वेगवेगळे विकार, आणि ते वेगवेगळे विकार घेऊन गेलो की बघा, शरीरामध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल कुठल्याही भागाला तर काय देतात, अँटीबायोटिक. बरोबर आहे. तसंच मग मनामध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल, म्हणजेच मनाला एखादी व्याधी ग्रसलेली असेल, ताणतणावामध्ये असेल, तर त्याला काय देतात, अँटी डिप्रेसंट अशा स्वरूपाच्या गोळ्या देतात. किंवा त्याला दुसरा पर्याय नाही, मग एक येऊन जाऊन अँटी डिप्रेसंट किंवा झोपेच्या गोळ्या, कारण त्याला आरामाची आवश्यकता असते जास्तीत जास्त. म्हणजे आरामाची आवश्यकता म्हणजे काय, मनाला आराम देण्याची गरज आहे, मनाला स्वस्थ करण्यासाठी. मग हे लक्ष्य आपण कशातून साध्य करू शकतो हो? ध्यानातून. बरोबर आहे, ध्यानातून. मनाला संतुलित करण्याची आवश्यकता आहे, मनाला सावरण्याची आवश्यकता आहे, मनाला एकाग्र करणं म्हणजे फोकस मध्ये दैनंदिन जीवनाच्या फोकसमध्ये आणण्याची आवश्यकता आहे, किंवा मनाला विश्रांती देण्याची आवश्यकता आहे. तर या गोष्टी आपण कशामध्ये करू शकतो, योगामध्ये आपण या गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे पर्याय, वेगवेगळ्या ध्यान पद्धती, शवासनासारख्या गोष्टी असतील, किंवा आणखीन काय हो शवासनासोबत, योग निद्रा, योग ओंकार. योग निद्रा असेल, म्हणजे ओंकार आहे. माइंड आणि बॉडी दोन्हीला रिलॅक्स करण्यासाठी आपण तिथं त्या गोष्टी देत असतो. पुढे बघूया. मग हे जे अँटी डिप्रेसंट आपण घेत असतो तर याचे दुष्परिणाम खूप असतात, आणि शरीरातील एका अवयवावरती त्याचे परिणाम होत जातात, आणि जवळपास शरीरच सर्व असंतुलित होत जातं. त्याला व्यवस्थित चालता येत नाही, बोलता येत नाही. अँटी डिप्रेसंट झाली
की शरीरामध्ये सुद्धा असंतुलन येतं. पण योगामध्ये तसं होतं का हो? नाही सर. योगामध्ये तसं होत नाही, म्हणजे दुष्परिणाम नाहीत, दुष्परिणाम रहित. म्हणजे योगाकडे वळण्याची गरज का आहे, का आवश्यकता आहे? तर दुष्परिणाम रहित चिकित्सा आहे, म्हणून त्याच्याकडे वळायचं. पुढे बघूया. म्हणजे 54% जर लोक तणावग्रस्त असतील तर योगाची आवश्यकता ही खरंच आजच्या जगामध्ये ही वाढलेली आहे, असं आपल्याला इथं सांगता येतं. पुढे काय म्हणलंय बघा, हॅरिस पोल नावाचा एक शास्त्रज्ञ आहे. त्याच्या मतानुसार बऱ्याच व्यक्ती ह्या अतिउच्च ताणाखाली जगतात. बऱ्याच व्यक्ती, सर्वच नाही, बऱ्याच व्यक्ती अतिउच्च ताणाखाली जगतात. पण जवळजवळ निम्म्या व्यक्ती ह्या आठवड्यातून 1 ते 2 वेळा मोठ्या ताणाचा अनुभव करत असतात, असं त्याचं मत आहे. मग पुढे काय म्हणलेलं आहे बघा, कोणतीही परिस्थिती ही स्वतः तणावपूर्ण नसते आणि एखाद्याच्या स्वभावानुसार त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर हे अवलंबून आहे. ही गोष्ट आता इथं महत्वाची आहे बघा. आता अगोदर आपण काय बघणार आहोत, वर्क स्ट्रेस इन इंडस्ट्रीज बघणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन किंवा काय करायचंय, कामामध्ये गुणवत्ता कशी वाढेल हे आपल्याला पुढे बघायचं आहे. पण आता बघितला, काय वाक्य बघितलं आपण आताच, कोणतीही परिस्थिती स्वतः तणावपूर्ण नसते आणि ते एखाद्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर आहे. समजा आता एक उदाहरण दिल्यास तुमच्या लक्षात येईल. 2 मित्र आहेत, रस्त्यानं जात आहेत, पण रस्त्यामध्ये जाता जाता त्या दोन्ही मित्रांना साप दिसला. मग काय होईल हो? सांगा काय होईल? घाबरणार सर ते. दोघेही घाबरणार का? सुरुवातीला तर सर तो बघितल्यावर दोघेही घाबरतील, मग नंतर त्यातला एखादा जर असेल, धीट असेल, तर तो काहीतरी पळून घेऊन जाण्याचा मार्ग शोधून काढेल. ठीक आहे. म्हणजे काय काय होईल बघा, आता 2 व्यक्ती आहेत. पहिल्यांदा जे उदाहरण दिलं आपण, आपण बसलेल्या रूम मध्ये साप दिसला, हे उदाहरण थोडस वेगळं होतं. पण आता इथं व्यक्ती 2 आल्यात, कारण एकच आहे, कारण एकच आहेत पण व्यक्ती 2 आहे. आता या दोन्ही व्यक्तीमध्ये एकतर काय होईल, हे घाबरतील दोघंही, किंवा त्यातला एक पळून जाईल, किंवा एखादा म्हणेल की नाही नाही आपण याला मारू म्हणेल. बरोबर आहे का? म्हणजे वेगवेगळ्या घटना त्यांच्यामध्ये घडायला लागलेल्या आहेत. म्हणजे साधारणतः आपण काय सांगू शकतो, दोघांवरही परिणाम काय होईल, घाबरण्याचा परिणाम होईल. मग घाबरल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया होतील, थरथर होईल, धडधड होईल, हे असं होईल. पण आता पुढे बघा, दोन्ही मित्रांपैकी एक मित्र जो आहे तो सर्प मित्र आहे. मग आता काय होईल सांगा बरं? आता काय क्रिया घडतील? सर्प तर मित्र दुसरा पण घाबरणार नाही. सर्पमित्र सुरक्षित पकडून तिलाच सोडून देईल. हा पकडेल तो, पण त्याच्या मनावरती दबाव येईल का, ताण येईल का? नाही. नाही. बरोबर आहे. त्याच्या मनामध्ये धडधड होईल का, भीती वाटेल का, चिंता वाटेल का? नाही. उलट त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह थॉट्स निर्माण होतील. परंतु एक जो आहे तो सर्पमित्र नाही. मग तो काय होईल, त्याच्यामध्ये कसे निर्माण होतील क्रिया? त्याला भीती वाटेल, चिंता वाटेल, म्हणजे ह्या क्रिया त्याच्यामध्ये होतील. मग आता बघा,
कारण किती आहेत? एकच आहे, पण दोन्हीमध्ये रिॲक्ट कसं करत आहे? वेगवेगळं रिॲक्ट करत आहे. सर्पमित्र वेगळं रिॲक्ट करायचं आहे आणि सर्पमित्र नसलेला व्यक्ती वेगळं रिॲक्ट करत आहे. म्हणजेच बघा, जीवन जगताना कोणतीही परिस्थिती ही स्वतः तणावपूर्ण नाही. आलं का लक्षात? हे लक्षात घ्यायचं. कोणतीही परिस्थिती ही स्वतः तणावपूर्ण नसते. आपण त्या परिस्थितीचा सामना कसं करतोय याच्यावर ते अवलंबून आहे. परिस्थिती एकच आहे, परंतु सामना आपण कसा करतोय, त्याच्याशी फेस कसं करतोय याच्यावरती ते डिपेंड आहे. किंवा एकच गोष्ट किंवा एकच घटना 5 व्यक्तींसमोर घडली, तर त्या 5ही व्यक्तींची जी क्रिया आहे ती सेम असेल का? नाही. प्रत्येकाची प्रतिक्रिया ही कशी असेल? वेगवेगळी असेल. कोण त्या घटनेचा जास्त तणाव घेईल, कोण कमी घेईल, कोण त्याच्यापेक्षा जास्त घेईल. म्हणजे हे सर्व कशावरती अवलंबून आहे? व्यक्तीवरती आणि तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीवरती ते अवलंबून नाही. आंतरिक कारण, बाह्य कारणांचा वाटा हा फक्त 5% असतो आणि आंतरिक कारणांचा वाटा हा 95% असतो, असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. पुढे बघूया. तणाव म्हणजे तर आपण काय आता बघितलेलंच आहे. ताण निर्माण झाल्यानंतर शरीरामध्ये जे परिणाम घडतात त्याला आपण तणाव असं म्हणतो. आणि ताण निर्माण होण्यासाठी घटना आवश्यक असते, प्रसंग आवश्यक असतो. तो प्रसंग घडल्यानंतरच ताण येतो आणि ताण आल्यानंतरच तणाव येतो. या 3 क्रिया ज्या आहेत ह्या एकमेकावरती अवलंबून आहेत. जी घटना असते त्या घटनेला काय म्हणतात? ताणके असं म्हणतात. प्रसंग असेल, घटना असेल, त्याला काय म्हणायचंय? ताणके. ताणके निर्माण झाल्यानंतर ताण येतो आणि ताण निर्माण झाल्यानंतर तणाव येतो. पुढे बघूयात. आता आपला जो मूळ मुद्दा आहे, आता वर्क ट्रेस काय काय आहे, कोणकोणते आहेत ते बघूया. त्यातील पहिला जो प्रकार आहे मतभिन्नता, याच्याबद्दल काय म्हणता येईल? वेगवेगळे कारखाने असतील, कंपन्या असतील, त्या ठिकाणी मतभिन्नता म्हणजे काय म्हणता येईल याला? सर्व कर्मचारी लोकांची मतं वेगवेगळी असतात. बरोबर आहे, छान. आणखीन काय सांगतो? सांगता येईल का काही? तुम्हाला काय वाटतं मतभिन्नता म्हणजे काय असेल? चुकलं तर चुकलं सांगायचं. तर मेन बॉस आणि त्याच्याबरोबर असणारे सहकारी यांच्यामध्ये मतभिन्नता असू शकते एखाद्या कामाविषयी. ठीक आहे, ठीक आहे. आणखीन काय म्हणता येईल? आहेत का पण मोबाईल पुढे, का नुसतं चालू करून ठेवून गेलेत बहुतेक, म्हणून आवाज येत नाही? ठीक आहे, बघूयात पुढे मग आपण. मतभिन्नतेमधले एक एक पॉईंट बघूया. पहिला आहे, संघटनेत कामाच्या ठिकाणी विविध लोकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतील तर ताण येतो. बरोबर आहे का हे? हो सर. बरोबर आहे. म्हणजे
वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा. आता संघटना, मोठी कंपनी म्हणलं किंवा मोठा कारखाना म्हणलं की तिथं काम करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी काय असते, आपण सांगितलंय बघा, टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज मध्ये संघटन असतो, जे एक बॉडी असते. त्याच्यामध्ये मग काही उच्च अधिकारी, त्याच्याहून छोटा अधिकारी, त्याच्याहून छोटा अधिकारी, त्याच्याहून छोटा अधिकारी, अशा स्वरूपामध्ये तिथं रचना असते. पण त्या रचनेमध्ये प्रत्येकाचे हे वेगवेगळे विचार असतात, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. आता मेन बॉसच्या काय अपेक्षा असतील, त्याच्या थोड्या वेगळ्या असतात. म्हणजे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणल्याप्रमाणे वेगवेगळ्यांच्या अपेक्षा काय आहेत तिथं वेगवेगळ्या व्हायला लागल्या. मग आता बॉस म्हणतो हे काम असं असं करू नका, असं करा. मग बॉसच्या खाला काय म्हणतो, हे काम असं असं नाही करायचं, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, हे असं करा. मग तिसराच येतो, हे नाही नाही नाही, हे सगळ्यात चुकीचं आहे, हे असं कसं करताय तुम्ही, नाही सर बॉसनं सांगितलेलं आहे असं, नाही नाही बॉसला काय कळत नाही, हे असं करू नका, हे असं करा. म्हणजे बघा, सगळ्यांच्या अपेक्षा कशा झाल्या, तिथं बदल झाले. पण त्याचा परिणाम कुणावरती व्हायला लागलाय, कर्मचाऱ्यांवरती. परिणाम कुणावरती व्हायला लागलाय, कर्मचाऱ्यावरती, म्हणजे वर्कर्स वरती. काम करणाऱ्यावरती. नेमकं त्यांना कळलं नाही गेलंय. आता ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं, बॉसचं ऐकायचं का त्याच्या खालच्याचं ऐकायचं का त्याच्या खालच्याचं ऐकायचं. पण अनेकदा असं बी होतं बघा, बाजूचा असणारा बी थोडस वेगळं सांगत असतो, ए मी असं करत नाही, मी असं करतो. बरोबर आहे का? म्हणजेच तो पण तिथं काहीतरी अडथळा आणतोय. आपण जे योग्य रीतीनं काम करायला लागलोय त्याच्यामध्ये सुद्धा फेरबदल झाले. म्हणजेच वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असल्यामुळं त्याचा ताण हा वर्कर्सवरती येत असतो. म्हणजे हे काय झालं, हे एक कारण झालं. ते कशामध्ये येईल तर मतभिन्नतेमध्ये येईल. आता तेच पुढे पण सांगितलेलं आहे बघा, नेमकं कोणाच्या आज्ञेचं पालन करायचे याविषयी द्विधा मनस्थिती निर्माण होते. बघा, आता खालच्या अधिकाऱ्याचं ऐकून जर तो काम तसं केला आणि तो दाखवला बॉसला, तर बॉस काय म्हणेल, हो बरोबर आहे म्हणेल का? नाही. त्यानं काय म्हणेल, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. मग आता कसं करायचं, मग तेच काम परत करायचं का, रिपीट करायचं का? म्हणजे अशी द्विधा मनस्थिती त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळं त्या वर्करच्या मनामध्ये एक प्रकारचा ताण निर्माण होतो. मग त्याच्यातून आणखीन काय उत्पन्न होईल, बॉस त्या व्यक्तीवरती काय करेल, रागावेल. बरोबर आहे? आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीवरती होईल. आणि रागावल्यानंतर जे काम केलं जाणार आहे वर्करच्या हातातून, ते काम परत चांगलं होईल का हो आणखीन? नाही. स्ट्रेस खाली केलेलं काम, तणावाखाली केलेलं कोणतंही काम हे कसं होतं, निकृष्ट दर्जाचं होतं. किंवा बघा, एखाद्याच्या घरी भांडण झालेलं आहे, आज भांडण झालं, समजा नवरा बायकोचं आज भांडण झालं किंवा सकाळी झालं असं समजूया, आणि ती व्यक्ती शिक्षक आहे आणि भांडण झाल्यानंतर मग त्याच्या टायमिंगला तो कॉलेजमध्ये गेला आणि ज्यावेळी त्याचं लेक्चर येईल आणि तो शिकवायला लागलाय, परंतु तो शिकवू शकेल का हो नीट व्यवस्थित? नाही. शिकवू शकणार नाही. म्हणजे फोकस, मन केंद्रित करण्याच्या याच्यावरती, क्रियेवरती काय होणार आहे, तिथं परिणाम होणार आहे. किंवा एखादा मोठा अधिकारी आहे, तो त्याच्या ऑफिसमध्ये काम करतोय पण त्याच्या घरी भांडण झाल्यामुळं तो त्या कामामध्ये त्याचं लक्ष व्यवस्थित लावू शकणार नाही. म्हणजे तणावाखाली असलेला व्यक्ती कोणतंही काम उत्कृष्ट दर्जाचं करू शकत नाही, कारण त्याची ती मनस्थितीच तशी नसते. कारण
त्याचं मन हे एकाग्र करण्यासाठी तिथं तयार नसतं. त्याची मनाची अवस्था ही विचलित झालेली असते. मग आता तो जो कर्मचारी आहे त्याचं काम काय केला, प्रेझेंट केला कुणापुढं, बॉस पुढं. बॉसनं त्याला रागवलं. मग परत त्या व्यक्तीमध्ये परिणाम काय झाले, तो व्यक्ती तणावाखाली आला आणि तणावाखाली आल्यानंतर तो फेरबदल जो करणार आहे, बॉसनं काय काय सांगितलं, याच्यामध्ये हे बदल करा, याच्यामध्ये हे बदल करा, याच्यामध्ये हे बदल करा असं सांगितलेलं आहे. मग ज्यावेळी तो फेरबदल करेल तो त्यावेळी काय होईल, तो असेल तणावाखाली आहे. मग तणावाखाली असल्यामुळं फेरबदल करताना सुद्धा परत त्याच्याकडून चुका होतात. आणि फेरबदल केल्यानंतर ज्यावेळी तो प्रेझेंट करेल बॉस पुढे, मग त्यावेळी पण काय होईल, काम व्यवस्थित झालेलं असेल का? नाही सर. उत्कृष्ट दर्जाचं नाही. मग बॉस काय करेल, त्याला परत रागवेल. काय तुम्हाला एक काम व्यवस्थित करणं होत नाही का? अशा गोष्टी त्याच्या कानावरती पडल्या की मग परत तो कशाखाली येणार आहे, तणावाखाली येणार. परत तणावाखाली येणार आहे. मग परत तो जाईल, परत फेरबदल करण्याचा प्रयत्न करेल आणि परत प्रेझेंटेशन करेल. म्हणजे अशा स्वरूपामध्ये तो व्यक्ती, मग ह्या सर्व जी घटना घडल्या त्या कशामुळे घडल्या हो? या सर्व ज्या घटना घडल्या कशामुळे घडल्या? मतभिन्नता असल्यामुळे. राईट, बरोबर. मतभिन्नता निर्माण झाल्यामुळं इतका मोठा प्रवास त्या व्यक्तीचा तिथं झाला, त्या वर्करचा प्रवास तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आणि ती वर्कर, तो व्यक्ती काय परत 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 तणावाखाली यायला लागलेली आहे. पुढे बघूया. अनेकदा असं होतं की वरिष्ठ कंपनीत अनैतिक काम करण्यास प्रवृत्त केलं जातं बघा. तसंच पुढे काय म्हणले, चांगल्या सुस्वभावाच्या व्यक्तीला अशा प्रकारच्या कामाने नैराश्य येतं. याचं काय उदाहरण देता येईल हो? तर भ्रष्टाचार. आता बघा, नवीन नवीन नोकरीवर लागलेला एक व्यक्ती आहे आणि नवीन नवीन लागलेला व्यक्ती तो कसा असतो, त्याला काय वाटतं, भ्रष्टाचार करू नये वाटतं किंवा काम कसं करावं, चांगलं करावं वाटतं. आणि हे असं काम चांगलं करताना म्हणजे जुनी जी मंडळी आहे ती काय करते की त्याला आता बघा, एखाद्या सर्कलमध्ये जर राहायचं असेल, एखाद्या सर्कलमध्ये जर राहायचं असेल 10 जणांचं सर्कल आहे आणि 9 जणांचे विचार सारखे आहेत आणि एकाचे विचार वेगळे आहेत. मग काय करावं लागेल हो तिथं? त्या 9 जणांचं ऐकावं लागेल का? नाही. एकाला त्या 9 जणांमध्ये सामावून घ्यावं लागेल. तेच, त्या एका व्यक्तीला त्या 9 जणांचं ऐकावे लागेल, म्हणजे त्याला पण त्याच्यामध्ये सामील व्हावं लागेल. आलं का लक्षात? जर तो नाही झाला तर हे 9 जण काय करतील, त्या व्यक्तीला त्रास देतील का? साहजिकच आहे, ते त्यांना त्रास देणार किंवा त्यांना जे इच्छित आहे ते करण्यास ते प्रवृत्त करतील त्या व्यक्तीला. आलं लक्षात? मग बघा, हा व्यक्ती कंपनीमध्ये असणारा किंवा वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये असणारा हा जो व्यक्ती आहे, पारदर्शक आहे, त्याला अनैतिक कामं करू वाटत नाही. पण बर्डनाखाली जर त्या व्यक्तीला तसे काम करण्यास भाग पाडलं तर ती व्यक्ती तणावाखाली येईल का हो? हो, येणार. साहजिकच तणावाखाली ती व्यक्ती येणार आहे. पुढे बघूया. अनेकदा वरिष्ठ कंपन्यात अनैतिक काम करण्यास प्रवृत्त करतात, त्यामुळे सुस्वभावाच्या व्यक्तीला अशा प्रकारच्या कामामुळे नैराश्य येतं.
किंवा आपलं जे काम आहे, आता समजा एखाद्या ठिकाणी तू कामाला आहे, आपलं जे काम आहे त्याला अनुसरून नसणारं दुसरं काम त्याला सांगणे. आलं लक्षात? कळतं हे उदाहरण? बघा, साधारण याच्यामध्ये एखादा दुकानामध्ये काम करणारा व्यक्ती आहे किंवा तो तिथं काम करतोय, वर्कर आहे छोट्या उद्योगामध्ये. आता तो दुकानामधलं तर काम करतोय, पण त्याच्या मालकानं जर म्हणलं जा घरी पाणी भर, जा पाणी आलंय, म्हणजे हे काम कसं झालं? त्याच्या कामाला अनुसरून झालं का न अनुसरून झालं? बोलत जा कोणीतरी. अनुसरून नसेल सर. कदाचितच ते अनुसरण नसणार नाही. मग मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा बरेच वेळा असं घडतं की त्याच्या कामाला अनुसरून असणारं काम तिथं घडत नाही. त्याला म्हणजे कामाला अनुसरून असलेलं काम तर त्याचं झालंय, परंतु कामाला अनुसरून नसणारं काम सुद्धा त्याला सांगितलं जातंय. याच्यामुळे पण ती व्यक्ती तणावाखाली येईल का? हो, नक्कीच येणार आहे. बरोबर आहे का? म्हणजेच हे मतभिन्नतेमधील वेगवेगळे हे प्रकार आहेत. 3 पॉइंट असं आपण इथं मतभिन्नतेचे बघितलेले आहेत. आता कामाचे ठिकाण, पुढचा घटक आहे कामाचे ठिकाण. तर याच्यामध्ये काय सांगता येईल? हो, कामाच्या ठिकाणी खेळती हवा नसेल, स्वच्छ प्रकाश नसेल, सुविधा नसतील, मोठ्या प्रमाणावर आवाज असतील, धूळ असेल, विषारू वायू असतील. विषारी वायू कुठं असतील? हो, आता पुण्या कंपनीमध्ये असतील. केमिकलच्या. केमिकलचे मोठमोठे उद्योग किंवा खत उत्पादन करणारे उद्योग असतील, किंवा औषधं निर्माण करणारे उद्योग असतील. वेगवेगळे औषधं निर्माण करणारे जे उद्योग आहेत त्यामध्ये खूप विषारी वायूचं प्रमाण असतं आणि त्या ठिकाणी विषारू वायूचं तर प्रमाण असतंच, परंतु त्या वायूला एक गंदगी असते, विशिष्ट असते. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, घाण वास असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. जर दिवसभर घाण वास येत असेल तर ती व्यक्ती व्यवस्थित काम करेल का? हो, नाही सर. त्याचं कामामध्ये लक्ष लागेल का? नाही. आणि तो घाण वास येत त्यामुळंच त्याचं उलट डोकं दुखायला लागेल. डोकं दुखायला लागलं की त्याचं लक्ष कामामध्ये असेल की त्या डोकं दुखण्यामध्ये असेल? साहजिकच त्या डोकं दुखण्यामध्ये त्याचं लक्ष जाईल आणि कामावरलं फोकस, कामावरली एकाग्रता कमी होईल. म्हणजेच हे कशामुळं घडलं? प्रदूषित हवा, वातावरणामुळे सर. वातावरणामुळे. म्हणजेच हे कामाच्या ठिकाणावर अवलंबून आहे बघा. किंवा धूळ असेल, बघा आता सिमेंटचा कारखाना आहे, तर सिमेंटचं साधं पोतं जरी खाली आपटलं, टाकलं जोरात, तर भरपूर धूळ उडते. किंवा घरामध्ये साधारण काम जरी चालू असलं सिमेंटचं, एका खोलीमध्ये चालू असलं तर सगळ्याच खोल्या सिमेंटाने रिंगून जातात. म्हणजे एवढं त्याचं धुळीसारखं प्रमाण असतं. मग सिमेंटच्या कारखान्यामध्ये कसं असेल हो प्रमाण त्याचं? जास्ती असेल. दूर. सिमेंटच्या कारखान्यामध्ये तर त्याचं प्रमाण खूपच असेल. बरोबर आहे. मग नुसती धूळ 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 नाकामध्ये जाते आणि तीच फुफ्फुसामध्ये जाते आणि फुफ्फुसामध्ये जे हे वारंवार जाणारे सिमेंटचे कण आहेत छोटे छोटे,
हे फुफ्फुसामध्ये जाऊन परिणाम करतील का हो? हो सर. साहजिक हो. गोष्ट आहे. ते फुफ्फुसामध्ये घट्ट होऊन बसतील. जर सिमेंटला पाण्याचा स्पर्श झाला किंवा ओलाव्याचा स्पर्श झाला तर ते घट्ट होऊन जातं, बरोबर आहे, कडक होतं. मग तसंच जो व्यक्ती त्या कारखान्यामध्ये काम करतोय मग सारखंच काय करतोय, तो त्या धुळीचे जे कण आहेत त्याच्या संपर्कात तो येतोय आणि सारखं संपर्कात आल्यामुळे त्याच्या श्वसन मार्गामध्ये, त्याच्या नाकामध्ये, त्याच्या फुफ्फुसामध्ये हे कण कसे रोजच्या रोज वाढत जातील, रोजच्या रोज जास्तीचे होत जातील आणि मग अशा परिणामामुळे त्याच्या फुफ्फुसावरती काय परिणाम होतील? धुळीची ॲलर्जी त्या व्यक्तीला होऊ शकते किंवा नाकाद्वारे शिंका येणं, नाकाद्वारे पाणी वाहणं किंवा फुफ्फुसामध्ये बघा, आमच्या इथे एक व्यक्ती होती की ती कुण्या कंपनीमध्ये कामाला नव्हती, तर सिमेंट रोजगारी स्त्री होती एक, म्हणजे बांधकाम वगैरे करण्याची ती कामं घ्यायची, त्याच्यामध्ये ती काम करत होती. परंतु तिचा मृत्यू कशामुळे झाला की तिची फुफ्फुसं खराब झाली होती. कशामुळं खराब झाली होती? तर त्या सिमेंटच्या धुळीमुळं. म्हणजे फक्त बांधकामाच्या ठिकाणी एवढा परिणाम होऊ शकतो, तर त्या कारखान्यामध्ये किती परिणाम होत असेल? साहजिकच जवळपास फुफ्फुसं निकामी होण्याची सुद्धा तिथं शक्यता असू शकते. मग दम्यासारखे विकार. आता बघा, पुढे वेगवेगळे जे प्रश्न येणार आहेत. आता कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांवरती काय परिणाम होतील आणि तुम्ही त्यांना काय योगाभ्यास सुचवाल, असे काही प्रश्न आहेत पुढे तुम्हाला आता. किंवा औषध कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, पण त्यांच्यावरती शारीरिक परिणाम काय होतील आणि त्यांना काय योगाभ्यास सुचवाल. किंवा आताच आपण पाहिलेला सिमेंटचा उद्योग आहे, सिमेंट उद्योगमध्ये काम करणाऱ्या लोकांवरती शारीरिक परिणाम काय होतील आणि तुम्ही त्यांना काय योगाभ्यास सुचवाल. असे बरेच प्रश्न आहेत. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप कशावर बदलत आहे? वेगवेगळ्या उद्योगावर बदलत आहे. आलं का लक्षात? मग वेगवेगळ्या उद्योगामध्ये आता समजा लोह पोलाद उद्योग आहे, मग लोह पोलाद उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर काय हे होतील परिणाम? म्हणजे त्या वस्तू कशा आहेत, जड असतात, बरोबर आहे. मग सारखं सारखं त्यांना ते उचलावं लागतं आणि सारखं सारखं वाकावं लागतं, सारखं सारखं जास्तीचा म्हणजे जास्तीचं वजन उचलावं लागतं, शिफ्टिंग करावी लागते. म्हणजे यामुळं काय होईल, सारखं सारखं वाकून केली जाणारी कामं असतील. आवाज येतो का? आवाज येतोय का माझा? हो हा. सर. आता येतोय सर. हा. मग सारखं सारखं वाकून केली जाणारी कामं असतील किंवा वज्जाची कामं असतील, त्याच्यामुळे काय होतं, कमरेचा त्रास व्हायला चालू होतो आणि तेच काम आपण सारखं सारखं रिपीट करत आहेत तर मणक्याच्या विकृती निर्माण होतात आणि मणक्यामधील गाद्या ज्या आहेत त्या गाद्या मागे सरकतात किंवा स्लिप डिस्क सारखे विकार होऊ शकतात किंवा गाद्यामधील पाणी कमी होणे, गाद्यामध्ये टिअर होणे, ते मागं सरकणे, असे वेगवेगळे तिथं विकार उद्भवू शकतात. म्हणजे बघा, आता लोह पोलाद उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर काय परिणाम होतील म्हणल्यास काय सांगाल तुम्ही आता? मणक्याचे विकार, कंबरदुखी, पाठदुखी असे विकार होत. त्रास, मणक्याचे विकार, हे असं तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकता. मग त्याच्यावर योगाभ्यास काय सुचवाल, असा प्रश्न येतो. सर, अतिश्रमामुळे एकतर स्नायूंना थकवा जास्त आलेला असतो आणि सतत सतत अतिश्रम केल्यामुळे म्हणजे ते आयुष्यभर जवळजवळ त्याच क्षेत्रामध्ये काम करत असतात, तर मग ते स्नायू अतिश्रम करून नंतर ताठर वगैरे बनतात. मग ह्यांच्यासाठी सुरुवातीला तर विश्रांतीदायक आसने घेतली पाहिजेत. स्ट्रेस रिलीज विश्रांतीदायक आसने आपल्याकडं स्ट्रेस सूक्ष्म व्यायाम घेतले पाहिजे. हा, म्हणजे ते QRT टेक्निक आहेत,
तर तशा पद्धतीच्या टेक्निक्स वगैरे वापरल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे, विश्रांती तर आपण त्यांना देतोय, परंतु कमरेमध्ये खूप त्रास होतोय, त्याला कसं करायचं? नुसते विश्रांतीदायक आसनं देऊन आपण कमरेचा त्रास कमी छोटे करू छोटे सर सूक्ष्म व्यायाम पहिल्यांदा देणं गरजेचं आहे त्यांना. छोटे छोटे व्यायाम आणि सगळ्या हालचाली कशा त्यांच्या पुढे वाकून असतात आणि त्यामुळे मागे वाकायची ज्या म्हणजे पूर्ण असं वृष्टासन सारखी जी आसनं असतात म्हणजे त्यांच्या जी सगळी जी जड ओझं उचलतात त्याच्यामुळे त्यांचा पाठीचा कणा पूर्ण असा पुढे बेंडिंग होतो. तर त्याच्यासाठी त्यांना जी मागे आसनं होतात वृष्टासन सारखी तशी आसनं द्यावी लागतील. वीरभद्रासनासारखी आसनं त्यांना थोडी थोडी त्यांच्या कृतीप्रमाणे द्यावी लागतील. ठीक आहे, ठीक आहे. बघा, आता मेरुदंडावरती परिणाम करणारी आसनं, मेरुदंड लवचिक करणारी आसनं किंवा स्लीप डिस्क मध्ये मणक्याच्या विकारामध्ये उपयोगी पडणारी आसनं कोणकोणती आहेत? भुजंगासन आहे, भुजंगासन, मकरासन आहे, कंधरासन. उत्तानपादासन आहे, कंदरासन आहे, पण आहे. बंधनासन, सेतुबंधनासन आहे. म्हणजे तेच, किंवा मर्कटासन आहे, किंवा कॅट पोज, कौ पोज. म्हणजे बघा आता मार्जरासन. प्रश्नाची उत्तरं कशी आली? लोह पोलाद उद्योगामध्ये प्रश्न विचारलेला आहे, मग त्याच्या शरीरावर होणारे परिणाम आपण तिथं सांगितले, आणि शरीरावर परिणाम झाल्यानंतर काय विकार त्याला उद्भवतील? हे विकार त्याला उद्भवतील, आणि हे विकार उद्भवल्यानंतर त्या व्यक्तीला हा प्रकारचा योगाभ्यास आपण तिथं दिला पाहिजे. म्हणजे हे झालं आपल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर. अशा स्वरूपामध्ये प्रश्न आहेत, फक्त इंडस्ट्री बदलतात ते. आता इंडस्ट्री आपण बदलूया. सिमेंट कारखान्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना काय त्रास होईल किंवा त्याचे शारीरिक परिणाम काय होतील? तर पहिल्यांदा तर त्यांची श्वसन संस्था याच्यावर जास्त परिणाम होणार आहे त्याचा. आता याच्यामध्ये कोणती संस्था आली? मुख्य संस्था श्वसन संस्था आली आता याच्यामध्ये. हो, मग त्याच्या बाबतीत काय काय सांगता येईल? विकार काय काय होतील त्यांना? त्यांना फुफ्फुसा संबंधी विकार होऊ शकतात किंवा दम्यासारखे शकतात. मग त्यांच्यासाठी कपालभातीचा वगैरे अभ्यास दिला पाहिजे. मग बघा, आता सारखं धुळीच्या ठिकाणी काम करत असल्यामुळे नाकामध्ये धूळ साचून राहील, बरोबर आहे? किंवा पूर्वी बघा, पूर्वीच्या काळामध्ये काय रात्रभर चिमणी लावायची. चिमणी माहित आहे का तुम्हाला? माहित आहे ना? जुनेच आहात तुम्ही, माझ्यापेक्षा जुने आहात. मग चिमणी रात्रभर लावली की सकाळी उठून शिंकरलं तरी ते काळं काळं यायचं. म्हणजे परिणाम कसा झाला बघा, चिमणीचा काळा धूर आपल्या श्वसनावाटे जाऊन जाऊन काय झाला, आपल्या नाकामध्ये श्वास म्हणजे तो एकत्रित झाला. आपली श्वसन संस्था तशी आहे, नाकामध्ये छोटे छोटे केस असतात आणि ते काय करतात, धूळ असेल, धूर असेल, विषारी घटक असतील, हे सर्व आपल्या श्वसन संस्थेमध्ये जाण्यासाठी अडवून ठेवतात तिथं. फिल्टरचं काम करतं सर, फिल्टरचं. आणि हे विषारी द्रव घटक धूळ वगैरे तिथंच साचून राहिली तर आपल्याला काय सिम्पटम दिसतील? लक्षणं काय दिसतील? शिंका सर नाक येणं कोंडणे, शिंका येणे, नाक कोंडणे किंवा किंवा मग वारंवार दम लागणे, उलटी होणे. दम लागणे. बरोबर आहे. नाकामधील जे मासपेशी आहेत त्यांची तीव्रता वाढणे, म्हणजे असे वेगवेगळे घटक तिथं उद्भवू शकतात. मग त्याला योगाभ्यास आपण का देऊ शकतो तिथं? कपालभाती आहे, भस्त्रिका सांगू शकतो सर. भस्त्रिका, कपालभाती. पहिल्यांदा तिथं नेती आवश्यक आहे. नीती, जलनीती सांगू शकतो. जलनेती तिथं पहिल्यांदा आवश्यक आहे. आणि नाकातला सगळा घाण जे आहे, मल आहे, साचलेला धूळ आहे, ते सगळं काढून टाकण्याचं काम कोण करते? नेती. आलं का लक्षात? मग त्यानंतर कपालभाती आहे किंवा आणखीन इतर क्रिया असतील. मग आपण फक्त इथं थांबतो का? नाही. तर त्या कंपनीमध्ये काम करताना ही पूर्ण श्वसन संस्था
पूर्ण श्वसन संस्थेवरती परिणाम होतोय. म्हणजे दम्याची त्रास, तिच्यासाठी काय काय योगाभ्यास आपण सांगू शकतो? आलं लक्षात? अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न असतात. ठीक आहे, थांबूयात मग, वेळ झालेली आहे आपली. नमस्कार. नमस्कार, थँक्यू सर, हरिओम.